नमस्ते भावानो, तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये मनावर स्वागत. भावानो, जो मगाशी घाट झाला तो वरच घाट होता. आता परमाची घाट आहे, तुम्ही बघू शकता. अजून हो घाट 6 किलोमीटर आहे आणि मगाशी पण तेवढाच होता. म्हटलं आपली इथं बसूया. हे बघू शकता परमाची खूप दम लागलेला. चालतंय भाऊ, घाटावरती गेला ना तिथं आपण भेटतो. आत्ताच भाऊ घाट समाप्त झाला. वैतागाला कधी वरती ना असं झालेलं. कमी कमी 1 तास लागला, 1 तासाच्या वरतीच गेलाय. वैतागाला ताण तरी खूप लागले, पण इथं बघू शकता घरी कुठेच नाही. हे पण सगळं मला मी एकट्याचा गाडी 5-10 मिनिटाला येते. ताण तर खूप लागल्या, पण आपल्याला उज्जैनला जायचं म्हणलं सगळं सण करायला पाहिजे. विषय आहे का सांगलीकर म्हणतात, टॉपचा विषय. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, पण पाण्याचा बंदोबस्त करतो. खूप ताण लागल्या भावानो. कालच येणार होतो खरं म्हणजे, पण ते वरदगावमध्ये गेलो ना, मग तिथले गाववाले बोलले की बाळा तू रात्री घाटातून जाऊ नको, डेंजर असते. कारण की त्यांचं म्हणणं काय होतं, 15 मिनिटातनं ये गाडी येते आणि तू एकटा कसा जाणार, तुझ्याकडे सायकल आहे. म्हणून तो भावानो कोणी पण सांगितलं तर ऐकावं, कारण की कोण आपल्या वाईटपणासाठी सांगत नसतं, चांगल्यासाठी सांगत असते. भावानं तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढाच आहे की तुम्ही बघू शकता मी पाक खालतून चालत आलोय. कमी कमी 20-25 मिनटं झालं मी चालतोय, कारण की सायकल मी बसून म्हणजे सायकलवरती बसून नाही चालवत आलो, सायकल अशा हातातून चालवत आलोय भावानो. कारण की एवढं खाली उंचाव आहे ना. 25 मिनटं झाली मी चालत आलोय आणि त्यात पाणी पण नाही, माझ्यापाशी पाणी पण घेता आलं नाही. सगळं घामावून झालं आणि तुम्ही बघू शकता अजून एवढं म्हणजे कमी कमी आता विचारलं एकाला तर तो म्हणला अजून तुला 25 मिनटं चालायला लागतील. म्हणजे टोटल झाले 50 मिनटं, म्हणजे 1 तास झाला. म्हणजे रात्री आलो नाही ते चांगलं झालं, कारण की मी आता बघतो दिवसाची 15-20 मिनिटात गाडी येते, मग रातची कशी लवकर येत असेल गाडी. आणि त्यात मी असल्या सुनसान जंगलात ती एकटाच मी, आणि जिकडे तिकडे बघेल तिकडे खाली खाय वरती पहाड असल्यागत आहे. म्हणून भावानं कोण पण सांगतं ते एखाद्याचं ऐकावं. म्हणून तुम्हाला वरती गेल्यानंतर मी तुम्हाला माहिती देणार होतो, पण मध्ये म्हणलं साईडला सायकल घेतली आणि तुम्हाला म्हणलं सांगावं. कधी पण भावानो, तुमची बायको असो बहीण असो, घाटातनं कधी पण असल्या जाताना, सामसूम घाटानं जाताना कधी पण फॅमिलीची काळजी घ्या भावानो. आणि रातचं कुठं नाही गेला मग काय बिघडत नाही. स्वतःची पण काळजी घ्या, फॅमिली पण काळजी घ्या. आणि कधी पण दिवसाच भावा जावं कुठं पण. चालतं, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू भावा. आता घाटा पण चालतच आलेलो. तुम्हाला म्हटलं तर घाटावरती गेल्यावर व्हिडिओ करायचा, पण आता हे आपले भाई लोक भेटले. ते म्हणले बाबा चालत निघालाय, कुठं चालय म्हणलं चालू उज्जैनला. आता सगळ्यांनी सांगायला पाहिजे ना उज्जैनला चालू म्हणून. म्हटलं बाबा बस व्हायच थोडंसं पाणी पे. तर हे लोक आहेत बघा भाऊ लोक. असलम भाई मिले का ना? अनिल दादा भेटले अनिल दादा भेटले. असलम भाई, जावेद भाई, हे भाऊ लोक भेटले. म्हणले ते भाऊ बस व्हायचं खूप उन्हात चालत आलाय, पाणी पे. म्हटलं आता पाणी तर पेलंच पाहिजे. आता भाऊ लोकांनी आपल्याला म्हणजे एवढं काळजी करतात आपली, एवढा लांब चाललोय ना. चालतंय भाऊ, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. भाऊ जस्ट आता आळंदीपाशी आलोय. तुम्हाला बोललो होतो मी घाट उतारले की आपण व्हिडिओमध्ये भेटू, पण व्हिडिओ काय करता आला नाही. आता आळंदीपाशी आलो. आता दादा बसलेले ते ज्यूसचा गाडा होता ऊसाचा. म्हटलं ऊसाचा एक ग्लास पियावं. आता पिलो. सकाळच्या काय खाल्लं पण नव्हतं, चहा बिस्किट वरती होतो आणि पाणी. कारण की जेवता पण येत नाही, कारण की सायकल चालवताना परत ना तकलीफ होते, त्याच्यामुळे काय नाहीच. भूक पण अशी लागली, पण आता बघू आता संध्याकाळी काहीतरी खायचं. आता इथून पुणे किती आहे काय माहिती नाही. किती आहे दादा पुणे? 40-45. आता 40-45 इथून आहे. तर म्हणलं दादासनी एक ग्लास द्या ऊसाचा. तर पेलो. आता थोडंसं भारी वाटलं आहे, पाणी पिणी पेलो. दादांनी थंड पाणी दिलं. तर दादा तुम्ही 2 गोष्टी बोलताय का? बोला काहीतरी. हॅलो. हा म्हणलं अहो एक गाठबीट लय अवघड आहे, रस्त्याचं काम चालू आहे. ते काल सकाळी आले म्हणलो चिपळून पासून. आयला विशेष आहे म्हणलो एवढं रनिंग. बसा म्हणलो, पाणी वगैरे दिलं प्यायला. चालतं दादा, धन्यवाद. भावानो आता जस्ट पोचलो बघा पुणे हायवे पाशी. सकाळीच लवकर आलो असतो, पण ते 2 घाट होते, ते चढण्यात 2 तास गेले तिथं. नाहीतर अजून पुढे गेलो असतो. जस्ट आता पुणे हायवे पाशी पोचलोय बघा. साईडला बसलोय, खूप ऊन लागत होतं. म्हणलं साईडला सावलीला बसावं, म्हणलं व्हिडिओ तरी बनवा. इकडे बघा सातारा हायवे गेलाय आणि पुणे हायवे. आता इथून अजून 40 किलोमीटर आहे भावानो. उज्जैनला जायचं म्हणलं तर सहन करावं लागणारच आहे भावानो. चालतंय भावानो, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. भावानो खूप कंटाळा झाला.
आता इथं चहाचं हॉटेल दिसलं म्हणलं चहा तर आहे तेवढं फ्रेश वाटेल. कारण की आता जोपर्यंत पुण्यात जात नाही तोपर्यंत थांबायचं नाही. हे बघा चहाचं हॉटेल. हे काय म्हणते बघा. तुझं नाव काय रे? नाव काय तुझं? प्रज्वल. गाणं म्हण नाही. हा हो. किती वेळा शाळेला? पाचवीला आहे रे. जेवला का नाही? जेवला होय. हा हे आमची आहे तुमची नाही. आमची आहे. कोण म्हणतं तुमच्या? बाबाच विचार. आमचे आहे. अरे नाही खोटं बोलू नको. आमचे आहे ते. ओके भावानो आता चहा पितो कारण की थोडंसं लांबच आहे. दिवसाचं खूप ऊन लागतं म्हणून म्हणतं रात्री रनिंग मारलं पाहिजे. चालतंय भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पण चहा पिऊन घ्या. टाइम झालाय. भावानं व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा. कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा भावानं. तुमच्या सपोर्टची खूप मला गरज आहे भावानं.